नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि सर्वप्रथम सर्वांना आज नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजपासून नवरात्र सुरू होते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कोकणातील प्रसिद्ध देवीचे जे मंदिर आहेत ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजपासून मी सुरुवात करतोय मंदिरं दाखवायला। तर एक आपली सिरीज होईल मंदिराची। तर खास करून आज नवरात्रीचे 9 दिवस जे कोकणातील प्रसिद्ध देवीचे जे मंदिर आहेत ना ते तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत आजपासून दाखवणार आहे। तर आज जाऊया पहिलं मंदिराचं दर्शन घ्यायला, ते म्हणजे केबाईच्या देवीच्या दर्शनाला, म्हणजे कुडाळमध्ये जे प्रसिद्ध मंदिर आहे केबाईचं मंदिर। तर त्या मंदिराला आपण आज व्हिजिट करणार आहोत। तर बघूया, सुंदर असं मंदिर आहे आणि तुम्हाला दाखवतो। अजूनसुद्धा काही कोकणातील मंदिरं आहेत तीसुद्धा आपण कवर करणार आहोत आणि जास्तीत जास्त तुम्हाला मी दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहे की काही गावांमधील जी मंदिरं आहेत देवीची तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर नक्की व्हिडिओ बघा पुढे आणि खूप मजा येईल आणि दर्शन घ्या सर्व देवींचं। तर चला, तर मग आता आपण थेट जाऊया कुडाळमध्ये केबाई देवीच्या मंदिराकडे। तर मंडळी, मी आता पोचलो आहे केबाई देवीच्या मंदिराकडे। तुम्ही समोरमध्ये बघू शकता सुंदर असं केबाई देवीचं मंदिर आणि बाजूला तुम्ही बघू शकता इकडे ओटी वगैरे बांधण्याचं सामान भेटतं ते इकडे ठेवलेलं आहे, म्हणजे इकडे दुकान लागली आहेत। आणि समोरमध्ये तुम्ही आता मंदिर इकडे बघू शकता या साईडला। तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि देवीचं दर्शन घेऊया। तर आता स्पीकर वगैरे बंद झाला आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटेल। तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये। तर मंदिर तुम्हाला मी बाहेरून दाखवतो पहिलं। तर हे बघू शकतास ओटी वगैरे बांधण्याचं सामान केळी वगैरे इकडे ठेवले आहेत। तर मंडळी, मंदिराची मुख्य एंट्री आहे ना तो प्रवेश आहे इथून आहे। आणि मंदिराच्या तुम्ही बाजूला आलात ना की तुम्हाला पाहायला भेटते ही मराठी शाळा। आता मंदिर या साईडने दाखवतो तुम्हाला एकदा। तर मंडळी, मंदिर बघू शकता की मंदिर ही पूर्ण कौलारू मंदिर आहे आणि डबल माळीचं असं मंदिर आहे, सुंदर असं। आणि बाजूला जे तुम्हाला मंदिर दिसतंय ते आहे श्रीदेवी वेतोबा मंदिर। तर आतमधून सर्व मंदिर तुम्हाला दाखवतो मी। आता आपण जाऊया पहिल्या मंदिराच्या आतमध्ये। तर इथून दरवाजा बंद आहे कारण दशावतारी नाटक होणार, त्याच्या निमित्त इकडे स्टेज वगैरे बांधलेलं आहे आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। तर मंडळी, आता मंदिर पाठीमागून तुम्ही बघू शकता आणि मंदिराचा कळस तुम्ही बघू शकता, असा अप्रतिम असा सुंदर असा कोरलेला कळस। तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि स्टेज वगैरे कसा उभा केला आहे दशावतार नाटकासाठी तो बघूया। तर या मंदिराकडे 9 दिवस दशावतार नाटकं होणार आहेत आणि खूप सुंदर अशी दशावतार नाटक सादर होणार आहेत। तर आता आपण जाऊया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। तर मंडळी, मी आता आलो आहे सभा मंडपामध्ये आणि तुम्ही सभा मंडप बघू शकता आणि रंगमंच बघू शकता दशावतार नाटकासाठी सजवलेला। तर आता आपण जाऊया मंदिराच्या गाभाऱ्याकडे, म्हणजे देवीच्या गाभाऱ्याकडे जाऊया आणि सुंदरसं दर्शन घेऊया। तर सुंदर असे सर्वजण जमले आहेत, भाविक वगैरे, आणि बसले आहेत। तर बघू शकता गाभाऱ्याकडे जाताना तुम्ही हे 2 मूर्त्या वगैरे बघू शकता, सुंदर अशा मूर्त्या आहेत।
तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया देवीचं. तर खूप अशी भाविकांची गर्दी वगैरे जमली आहे नवरात्रीनिमित्त. तर आतमध्ये सुद्धा सजावट सुंदर अशी केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि देवीचं दर्शन घेऊया. तर आतमध्ये खांबांना तुम्ही पाहू शकता, खांबांना फुलमाळा वगैरे सुंदर अशा सजवलेल्या आहेत. आणि देवीच्या गाभाऱ्याकडे तुम्ही बघू शकता सुंदर अशी सजावट. आणि जिथे देवीचा हा गाभारा आहे ना, तिथेच एक श्री विष्णूंची मूर्ती आहे निद्रा अवस्थेत, आणि लक्ष्मी आहे. तर तुम्हाला सुंदर अशी आता ती मूर्ती दाखवते तुम्हाला. तर बघू शकता मंडळी, ही श्री विष्णूची मूर्ती सुंदर अशी आणि अप्रतिम अशी पेंटिंग आणि सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता. खूपच भारी वाटते ती बघायला. तर सर्वांनी आता केबाई देवीचं दर्शन घ्या. तर भाविकांची गर्दी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढी मूर्ती दिसत नाही, पण मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता तुम्ही दर्शन सर्वांनी घेऊ शकता. तर मंडळी, जास्तीत जास्त तुम्हाला देवीचं दर्शन करण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला एक मूर्ती आता झूम करून दाखवतो. तर सर्वांनी केबाई आईचं दर्शन घ्या. ही बघा. तर मंडळी, आता आपण देवीचं दर्शन वगैरे घेऊन आलो आहे मंदिराच्या गाभाऱ्याकडून. तर आता बघू शकता तुम्ही बाहेरून पुन्हा एकदा मंदिर, आणि मंदिराच्या बाजूलाच आहे ही मराठी शाळा. तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाजूला जे मंदिर आहे श्रीदेवी वेताळ मंदिर, तिकडे जाऊया. वेतोबा मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया वेतोबाची मूर्ती वगैरे सुंदर असे दर्शन घेऊया. तर मंदिराचं तुम्ही बॅक साईडला आलात ना, बाजूलाच की तुम्हाला बघायला भेटतं श्रीदेवी वेतोबा मंदिर. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया. तर मंडळी बघू शकता वेतोबा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अशा मूर्त्या वगैरे आहेत, आणि मूर्ती वगैरे बघू शकता वेतोबाची. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर जास्तीत जास्त मी तुम्हाला एक कोकणातील सुंदर असं मंदिर दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे, आणि सुंदर असं देवीचं दर्शनसुद्धा घडवलं आहे. तर चॅनलवर कोणाला नवीन आला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.